काकांना फुल इज्जत. काका स्पायडरमॅन सारखी उडी घालतात. डिंग डिंग. बंद कर, तुझा बापूच बंद करीन साल्या. अटकलो का काय? आई शप्पथ. तर नमस्कार मित्रांनो, मी सौरभ जाडे आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे एका नव्या ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, खूप दिवस झाले आपला ब्लॉग वगैरे अपलोड नव्हता होत आणि तरी पण 5 ते 10 दिवस झाले असतील सोनादाच्या लग्नाचा ब्लॉग अपलोड करून. म्हणून त्यानंतर एकही ब्लॉग अपलोड झालेला नाही. तर त्यामुळे आज आपण चाललो आहोत एक अशा जागे जी सर्वात अगोदरपासून आहे. म्हणजे जेव्हा डायनासोर वगैरे होते, तरी पण ती जागा 750 करोड वर्षापासून अगोदरची जागा आहे. त्या जागे आपण जात आहोत. तर त्या जागेचं नाव आहे, आणि हो, ती जागा अजून एवढं कोणाला माहिती सुद्धा नाही. कदाचित तुम्हाला पण माहिती असेल की नसेल काय माहिती, पण आपण आज तिकडे जात आहोत आणि तिचं नाव आहे गिल्बर्ट हिल. ऐकलं? गिल्बर्ट हिल. हा. तर ही जागा लोकेटेड आहे अंधेरीला, आझाद नगरच्या इथे. तर आज आपण तिकडेच चाललो आहोत. तर चला जाऊया, कसं कसं जायचं, कुठून कुठून जायचं, सर्व तुम्हाला या ब्लॉग मध्ये माहिती करून देईन. ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि एन्जॉय करा. चला. तर मित्रांनो, निघालोय आता आणि मी आता आहे जागृती नगरला. तुम्हाला माहिती असेल की नसेल काय माहिती, पण मी राहतो घाटकोपरला आणि मी इथं मेट्रोनी जाणार आहे, कारण आमच्या इथनं मेट्रो जवळ आहे म्हणून. म्हणजे मेट्रो आम्हाला जवळ पडेल म्हणून आम्ही मेट्रोनी जातोय. तुम्हाला कुठून पण जवळ पडते, तुम्ही तिकडून जा. पण अंधेरीला उतरा, ट्रेननी आला तर अंधेरीला उतरा. अंधेरीवरनं रिक्षा वगैरे चालत पण जाऊ शकता, काही लांब नाही ते एवढं. आणि बघत, आणि मी एकटाच नाही, माझ्यासोबत आहे श्लोक. अरे मुस्का तर जातो इकडं. जाऊ दे, तो कॅमेराचा आहे. अरे का एक प्रॉब्लेम रहता है ना व्हायचा. तर चला तिकीट काढतोय आता आणि मग जाऊया. तिकडे बंद आहे काय? आम्ही तिकीट काढल्यानंतर भेटू वरती. तर आलोय आता मेट्रो स्टेशन वरती आणि हा आहे जागृती नगर. ओ वाव, मेट्रो. श्लोक, श्लोक, श्लोक भावा बघ इकडे, तुला नाही पोरगी कोण बघत. तर हा श्लोक आहे. पांडा तसा आलशीच आहे, गप्पा बिप्पा काढत असतो. हा बघा, घाट गोप आहे. आणि मी राहतो ती जागा म्हणजे कुठे माहिती का? ही घर दिसतो ना, ह्याच्या पण अजून मागे आहे. म्हणजे खूप मागे आहे, आतमध्ये राहतो आम्ही. मेट्रो आले आता. आणि कुठली लागले? डोंबिवली, कल्याण. आम्हाला मेट्रो येते घ्यायला, आम्ही चालत जात नाही. तर चला मित्रांनो, भेटूया नंतर.
तर गाईज आता उतरलोय आम्ही कुठे आझाद नगरला. मेट्रो स्टेशनचे आहेत ना, आणि चालू केलाय मॅप. 4 नंबर गेटनी जर तुम्हाला पण यायचं असेल आणि हो मेट्रोन आलात ना तर 4 नंबर गेटने उतरा आणि आझाद नगरचा बस स्टॉप आहे ना त्या साईडला जा आणि तिकडनं कोणाला पण विचारलं तरी सांगते. या अंकल बघा, अंकलला फुल इज्जत, अंकल फुल इज्जत. अरे ते काका, तो काका बघ बाय फुल कॅमेऱ्यातच बघतोय. दादा सेलिब्रिटी आहे ना आपण. खुद की तारीफ खुद करने की लाला. आणि इकडे मेट्रो. तर हे बघा इथे हा भवन्स कॉलेजचा बस स्टॉप आहे आणि आझाद नगर वरनं आलात ना तर ह्या रोडनी असं बाहेर पडाल. इथे असा चौक आहे, तिकडे भवन्स कॉलेज आहे आणि इकडे भवन्स कॉलेजचा बस स्टॉप आहे आणि इकडनं असं सरळ सरळ चालत जायचंय. तलाठी ऑफिस समोर लोक बोलतात तलाठी ऑफिस आहे. तिकडनं पण चालत चालत जायचंय. काकांचं काहीतरी गोष्ट चाललंय म्हणतात, काय म्हणतात सॉरी. आणि आज तुम्हाला मी सांगतोय मित्रांनो की जर तुम्हाला पण अशा हिडन प्लेस वगैरे माहिती असतील, कुठं पण असू द्या, किती पण लांब असू द्या, आम्ही चालत जाऊ पलत जाऊ, पण ज्या प्लेसेस माहिती असतील त्या प्लेसेस तुम्ही कमेंट करून सांगा मला, म्हणजे तिथे तिथे जायला आणि तिथला ब्लॉग काढायला. तुमच्यासाठी एवढ्या उन्हात ब्लॉग काढतोय, सपोर्ट दाखवा. लगेच 2-3 मिलियन सबस्क्रायबर पण करून टाका. काका ना फुल इज्जत, काका स्पायडरमॅन सारखी उडी घालतात. डिंग डिंग. पुढच्या मार्वलच्या मूवी मध्ये हेच काका बुक झालेत. सॉरी, स्पायडरमॅननी जाला कुठे टाकलेला माहितीये का मूवी नंतर, माहितीये का? तुम्हाला दाखवतो थांबा. हा बघा, बघितलं? स्पायडरमॅन भवन्स कॉलेज मध्येच असतात ना, तुम्हाला नाही माहिती पण मला माहिती आहे. हा बघा एक स्पायडरमॅन, बघितलं तोंड नुसता. ह्याला कुठे ना कुठली स्थलं येणार आहेत काय माहिती, कुठल्या पोरींची नुसती तोंड लपवतात. तर मित्रांनो आलोय आता आणि तुम्हाला मगाशीच बोललो की ब्लॉगच्या भरोशावर आलात तर खूप फिरत फिरत याल, त्यामुळे अगोदर शोध लावा आणि म्हणजे प्रॉपर एकदम समजून घ्या कुठून कुठे कसं कुठं आहे आणि त्याच्या हिशोबाने या. बंद कर, तुझा बापूस बंद करीन साल्या. अभी मैं गाली नहीं दे सकता। नहीं गाली नहीं देना। अब फैमिली देखती है, वरना मैं ऐसे ऐसे गाली दूं, ऐसे गाली. कुठं आहे रे? हा बघा. तर मित्रांनो हा बघा, हा आहे गिलबर्ट हिल. नाही हे टाइम दाखवू दे. दुपारी 12:30 ते 4 वाजता मंदिर बंद राहतो आणि 4ला चालू होतो. 650 करोड वर्ष पूर्वीचा हा डोंगर अजून तसाच आहे आणि आपल्याला पण तसाच ठेवला पाहिजे पुढच्या पिढीला दाखवण्यासाठी की काय काय घडलं होतं अगोदरच्या काळी. हे बघा इथनं मस्त असं व्ह्यू पण दिसतो अंधेरीचा. मस्त कसला. हा हे बघा, ही बघा, ही घाण करतात, कचरा बिचरा. झिरो सिविक सेन्स. तर चला जाऊया वरती. तर मित्रांनो हे बघा, असा छोटासा मंदिर केलंय आणि वरती झाड आहे आणि त्याच्या आत आहे हनुमानची मूर्ती. श्री पवनपुत्र हनुमान की जय. आणि बघा सर्वात मोठी समई, मी तर पहिल्यांदाच बघतोय की एवढी मोठी समई असते. तुम्हाला माहिती असेल पहिल्यापासून तर कमेंट करून नक्कीच सांगा.
हा बघा मंदिर आहे असं आहे वरचा. ह्याचं नाव, या मंदिराचं नाव आहे श्री गावदेवी मंदिर. हा बघा श्री गावदेवी दुर्गा माता मंदिर. सुंदर असा ह्या टेकडीवरती एक मंदिर आहे. आणि हे बघा त्याच्याच बाजूला एक झाड आहे, मस्त छोटी छोटी फुलं येतात. चाफ्याच आहे, चाफाच आहे ना? हो चाफाच आहे. वर्सोवाचा समुद्र. आणि मित्रांनो इथली ह्या मंदिरातली मूर्ती आहे ना, तिचं मला एक म्हणजे काय म्हणतात ते, त्या मूर्तीचं काय, हा त्या मूर्तीचं फेस आहे ना एक बरोबर ह्या समुद्राच्या समोर आहे. त्या पाठीवर काहीतरी कारण असेल की बरोबर मूर्तीच्या समोरच एक्झॅक्ट समुद्र आहे. कारण आता शोधून काढायला लागेल. फुल असा राऊंड आहे या मंदिराला, बघू शकता. पण पण भारी मंदिर आहे, मला लय आवडला. भारत हा विकसित झालाय कारण ही सर्व कचरा विचरा बघून आम्हाला कुत्र्यासारखं. तर मित्रांनो उतरतोय आता खाली. भारी आहे वरती पण सर्व. एक देवीची मूर्ती आहे, हनुमानाची मूर्ती आहे, चार मूर्त्या आहेत टोटल. आणि म्हणजे देवळात 4 मूर्त्या आहेत. एक तीन देवीच्या, एक गणपती बाप्पाची, आणि त्याच्या समोर एक्झॅक्ट समोर आहे बाहेर असं छोटस देऊळ टाईप आहे, त्याच्यात आहे हनुमानाची मूर्ती. राईट मार्शिन मेन राईट मध्ये चालत जा. अरे भंगाचा बस तयार असतात. डाऊट विचार लोक सांगतात ते एवढं भवन्स कॉलेजला एवढ्या वर्ष आहे. चालेल, थँक्यू काका. तर चला उतरूया आता खाली आणि जाऊया परतीच्या प्रवासाला, म्हणजे आपल्या घरी. सकाळी काय झालं माहिती आहे, आम्ही जसं निघालो तसं समजलं की 12:30ला हा मंदिर बंद होतो, म्हणून आम्ही आता निघालो. आणि हो टाईम वगैरे बघून या, कारण संध्याकाळी हा 4ला वापस उघडतो मंदिर आणि 12:30ला सकाळी बंद होतो. तर आलात तर सकाळी या पहाटे, कारण जो सकाळचा दृश्य दिसेल ना भारी, आणि संध्याकाळी पण भारी भेटते कारण सूर्य मावळतो वगैरे, क्लिप वगैरे पण भारी येतील. गाईस बघा केवढा हा उंच हा डोंगर आहे. जरी व्हिडिओत बघायला छोटा वाटला ना, तरी समोरासमोर एकदम मोठा डोंगर आहे. एका बिल्डिंगच्या मधोमधच आहे, म्हणजे आजूबाजूला बिल्डिंग आहे या डोंगराच्या. तरी पण येते वेळी इकडनं मगाशी आपण गेलेलो, इथनं गेलं तर स्ट्रेट जावा आणि राईट येतो तो लास्टचा राईट मारा, म्हणजे मेट्रोच्या अगोदरचा राईट येतो, मेट्रो दिसते तिथून. पण तिथनं जाऊच नका, गेलं तर इकडनं सरळच जा, कारण तिथे ती वस्ती खाली बेकार आहे. आणि आम्ही आता गेलो ना, सर्व अशी बघत होती की लोक कोण आहेत, असं वाटत होतं की बॉम्बिंग टाकतात आमच्यावर. म्हणून आम्ही येते वेळी तिकडनं खालनं आलो. हा भाई बिग फॅन म्हणून जाते वेळी स्ट्रेट जावा. तरी सांगतो तुम्हाला, 4 नंबर गेट आहे ना, एक इकडे रस्ता जातो मेट्रोच्या लाईनीने, आणि एक इकडे भवन्स कॉलेज आहे या साईडला, आणि हाच रस्ता धरून सरळ जावा. आणि चहाची टपरी, प्रेमाचा चहा येईल, त्या प्रेमाच्या चहावरती तिथनं लेफ्ट घ्या आणि सरळ बिल्डिंग लागतील. त्याच बिल्डिंग धरून चाला, लगेच तो मोठा गिल्बर्ट हिल दिसेल आणि समोरच पायऱ्या आहेत त्याच्या, तिथनं चढा आणि वरती जावा. धन्यवाद. ते की नाही हिरो परीचं लगीन ठरलंय. गेम असा झाला, मी तिथे व्हिडिओ काढतोय आणि ह्यानी लिफ्टचा बटन दाबलं, पण बाहेरनं काकी आल्या, ती लिफ्ट चालूच होती, म्हणजे वरती गेलीच नाही. आणि आता आम्ही ते एलिव्हेटरने आलो वरती. असे सगळे कॉमेडी सीन होत राहतात. त्या काकी म्हणलं असेल, हा कोणी एवढा गाणी म्हणतोय आतमध्ये. काय हवा लागते. चला मेट्रो चढूया गाईस. आता तरी खाली आहे, संध्याकाळच्या टायमाला मेट्रो खूप गर्दी दिसते.
दरवाजा बंद करू शकतो मी. तर मित्रांनो फायनली 2 तासानंतर उतरलोय मी आता. मला घे उतरलोय आता मेट्रो म्हणून. मगाशी शायनिंग नाही मारली, मगाशी लिफ्ट खुलली आहे चालेल, लगेच बटन नाही दाबलं, त्या काकीने वर बोलवली. आता शायनिंग मारतो जरा. हाच गाणं मगाशी बोलत होतो आणि तेवढ्यात ते टाकी आल्या बाहेर. पण कसं काय रे, ती लिप वरच गेली नाही काय? अच्छा, मित्रांनो चला मग आता ब्लॉग संपवायची वेळ आली आहे. अटकलो का काय? आई शपथ, ही माणसं पहिल्यांदा लिफ्टने प्रवास करतायत वाटतं. लिफ्ट मध्ये येऊन 2 मिनिटं झाली म्हणते खाली का नाही गेली लिफ्ट. बघते ते काय बाहेर बटन नाही दाबलं. एक हुशार लोक आहेत ना आपल्यासोबत, मलाच भेटतात. इधर ऐसा है टाकणे का कचरा में. मित्रांनो आता पडलोय बाहेर, खाली शिड्या उतरतोय जागृती नगरचा. शपथ, आम्ही जापान वरून झाड बघू. अरे कधी आला हा? दिसर असा उलटा करून तुम्हाला एक चेरी ब्लॉसमचं झाड दाखवतो. दिसतंय हा बघा व्हाईट वाला. हा बघा हा व्हाईट वाला. घाटकोपर बोलते सबको खोलते. आला. आणि इकडे बघा पिवले हल्दीची फुलं. आम्ही झाड आमच्या बापांनी लावलेली लहानपणी. तर मित्रांनो चला आजचा व्लॉग इथेच संपूया. आणि आजचा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला, आपल्या इंस्टाच्या पेजला आताच फॉलो करा. तर आणि हो कमेंट सुद्धा करा कशी वाटली तुम्हाला ही एक हिडन जागा. आणि तुम्हाला पण जायचं असेल तर कसं जायचं, कुठून जायचं ते मी तुम्हाला सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. आणि जा प्लेस बघा, ती भारी आहे. तर डोंगर एकदम 650 करोड वर्ष पूर्वीचा डोंगर बघायला पण भारी वाटतो. आणि हाय पण एकदम केवढा मोठ्याच्या मोठा. अरे बिल्डिंग खाली वाटतात माहिती का, त्याच्या बिल्डिंग पण एकदम त्याच्या खाली आहेत. म्हणजे बिल्डिंगचा जो टेरेस असतो ना तो त्या डोंगरावरनं असा दिसतो, जवळच वाटतो की आपल्या नाकाचा, समजे ना. हां तसं. तर जावा. आणि हो कान नका करू तिथे, कान पाडीत ते. आणि हो आजचा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी, असेच हिडन जेम बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया एका नव्या व्लॉगमध्ये. तवसर बाय बाय.